नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून आज हू क्वेश्चन्स म्हणजे WH क्वेश्चनचा हा एक भाग आहे. ते हू क्वेश्चन्स आपण कसे करायचे ते शिकणार आहोत. हूचा वापर कधी करावा ते पहा. अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेला शब्द जर एखाद्या व्यक्तीचे नाव दर्शवत असेल तेव्हा हूचा वापर करावा. चला आपण काही वाक्य बघू म्हणजे तुम्हाला हूचा वापर कुठे कसा करायचा ते समजेल. हे वाक्य पहा. मिस्टर जाधव सर टीचेस अस इंग्लिश. या वाक्यामध्ये मिस्टर जाधव सर या शब्दाला अंडरलाईन आहे आणि हा शब्द व्यक्तीचं नाव दर्शवतो म्हणून आपण हू वापरायचं. म्हणजे प्रश्न कसा तयार होईल? हू टीचेस अस इंग्लिश. अतिशय सोपा आहे. पुढे बघा. राम अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स. या वाक्यात राम अँड श्याम या दोन शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे. तर प्रश्न कसा तयार होईल? हू आर बेस्ट फ्रेंड्स. पुढचं वाक्य पहा. रोहित प्लेज क्रिकेट नाईसली. या वाक्यात रोहित या शब्दाला अंडरलाईन आहे. म्हणजे हूचा वापर आपण कसा करणार? हू प्लेज क्रिकेट नाईसली. त्याच्यानंतर सीता पेड द बिल. सीता या शब्दाला अंडरलाईन आहे. म्हणजे प्रश्न कसा तयार होईल? हू पेड द बिल. अशा पद्धतीनं आपण हूचा वापर करून प्रश्न तयार करू शकतो. आता कोणती गोष्ट आपल्या लक्षात आली? तर वाक्यात अधोरेखित केलेला शब्द नाम किंवा सर्वनाम असेल तेव्हा हूचा वापर करून प्रश्न कसा तयार करायचा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली. आता आपण मेक WH क्वेश्चन म्हणून काही वाक्य मी दिलेली आहेत. 5 वाक्य आहेत. यांचा तुम्ही हूचा वापर करून प्रश्न तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.